कढई घ्यायची आहे आणि कढईमध्ये मेजरमेंट कपने घ्या, प्रमाण तुम्ही किंवा वाटीने घ्या. तर मी वाटीचं प्रमाण तुम्हाला दाखवत आहे. 2 वाटी साखर कढईमध्ये टाकली आणि 3 वाटी पाणी यामध्ये टाकायचं आहे. 1 वाटी, हे दुसरी वाटी पाणी आणि हे तिसरी वाटी पाणी. 2 वाटी साखरसाठी 3 वाटी पाणी टाकलं. त्यामध्ये थोडीशी हिरवी वेलची टाकायची आहे. चवीसाठी थोडी केसर टाकले आणि आता ही कढई गॅसवरती ठेवून साखर आपल्याला ही वितळून घ्यायची आहे. म्हणजे साखरेचा पाक करायचा आहे. पाक म्हणजे आपल्याला एकतारी वगैरे पाक करायचा नाही, तर कसा करायचा आहे ते या ठिकाणी आपण पाहू. साखर ही पूर्णपणे वितळलेली आहे. साखर वितळल्यानंतर साधारण 8 ते 10 मिनिटापर्यंत हे पाणी आपल्याला उकळू द्यायचं आहे. म्हणजेच हा पाक. पहा, रंगही बदललेला आहे आणि असं थोडासा घट्टसर झालेला आहे. चमचावरती घ्यायचं, तार वगैरे निघत नाही. तर अशा प्रकारे हातावरती जर का हा पाक घेतला आपण बोटांवरती, जसं तेल लागतं ना रिफाईल तेल, हाताला थोडं चिकट चिकट, त्यानुसार हाताला हा जाणवायला हवा. पहा, असं थोडा घट्टसर झालेला आहे, चिकट चिकट हा लागत आहे. असा हा पाक झाला का गॅस बंद करायचा आहे आणि झाकण ठेवून हा पॅन आपल्याला बाजूला ठेवून घ्यायचा आहे. तोपर्यंत आपल्याला गुलाबजामुनचं पीठ तयार करून घ्यायचं आहे. 1 वाटी रवा घ्यायचा आहे. कपाच्या प्रमाणामध्ये सांगायचं झालं तर अर्धा कप हा रवा आहे. रवा आपल्याला जाड घ्यायचा आहे. जो उपम्यासाठी वापरतो ना, त्या रव्याचा मी वापर केलेला आहे. खूप जाड सुद्धा नाही आणि बारीक सुद्धा नाही, असा मीडियम रवा आहे. आता घेतलेल्या रव्यामध्ये आपल्याला दूध टाकायचं आहे. म्हणून ज्या वाटीने आपण रवा घेतलेला आहे त्याच वाटीने दूध सुद्धा टाकायचं आहे. तर 1 वाटी दूध टाकलेलं आहे आणि हे दुसरी वाटी दूध, म्हणजेच रव्याच्या दुप्पट आपल्याला दुधाचा वापर करायचा आहे. तर असा हा रवा मिक्स करून घ्यायचा आहे आणि यावरती झाकण ठेवून साधारण 15 ते 20 मिनिटांसाठी ठेवू शकता. कमीत कमी 10 मिनिटाच्या वरती हे झाकून ठेवायचं आहे. दुधामध्ये रवा हा मुरू द्यायचा आहे. आता 10 मिनिटं झालेले आहे. 10 मिनिटानंतर गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे. गॅस सुद्धा चालू केलेला आहे. गॅसची फ्लेम मात्र कमीच ठेवायची आपल्याला आणि हे दूध, हा रवा पॅनमध्ये टाकायचा आहे आणि परतून घ्यायचा आहे. हे परतत असताना गॅस अगदी कमीच राहू द्यायचा आहे आणि सतत परतवायचं आहे. साधारण 1 मिनिटाच्या आतमध्येच हे असं घट्टसर होते. पहा, रवा हा पूर्ण दूध शोषून घेतो आणि छान शिजला सुद्धा जातो. पहा, पण गॅसची फ्लेम अगदी आपल्याला कमीच ठेवायची आहे आणि कमी गॅसवरतीच हे मिश्रण अशा प्रकारे परतून घ्यायचं आहे. छान स्मूथपणा आलेला आहे आणि मस्त असं घट्टसर सुद्धा हे मिश्रण झालेलं आहे. त्यानंतर गॅस बंद करते आणि हे मिश्रण एखादी बाउलमध्ये काढायचं आहे. आता हे मिश्रण थोडंसं गरम असतानाच हाताने मळायचं आहे. अगदी स्मूथ झालेलं आहे, त्यामुळे जास्तही मळायची गरज नाही. पहा, असं थोडंसं मिक्स करून घेतलं, हाताने व्यवस्थित केलेलं आहे. आता या मिश्रणाचे आपल्याला गुलाबजामुन करायचे आहे. त्याआधी हाताला अगदी थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे. फक्त सुरुवातीलाच तूप लावायची गरज भासते, नंतर तूप लावायचं नाही. ज्या साईजचे तुम्हाला गुलाबजामुन हवे, थोडेसे लहान, मीडियम किंवा मोठे, त्यानुसार हे गुलाबजामुन करायचे आहे. पहा, असा हा मीडियम साईजचा गुलाबजामुन केलेला आहे. यामध्ये आपण बेकिंग पावडर, बेकिंग सोडा किंवा मिल्क पावडर काही टाकलेले नाही. अशा प्रकारे मीडियम साईजचे गुलाबजामुन मी करून घेते. आणखी तुम्हाला करून दाखवते. असं हे मिश्रण घ्यायचं आहे आणि हातावरती गोल करायचं आहे. पहा, कुठेही क्रॅक जात नाही किंवा फाटत नाही, तळा जात नाही. अगदी स्मूथ पेढ्यासारखे असे हे गुलाबजामुन वळले जातात. मात्र हे गरम असतानाच वळून घ्यायचे आहे, म्हणजे थोडंसं कोमट असतानाच हाताला चटका सहन होईल एवढं गरम हे मिश्रण आहे. तसं असतानाच वळून घ्यायचे आहे. पहा, अशाच प्रकारे सगळ्या मिश्रणाचे हे गुलाबजामुन मी करून घेतलेले आहे. तर काही मोठे केलेले आहे, तर काही मीडियम साईजचे केलेले आहे, यानुसार. आता हे गुलाबजामुन आपल्याला तळायचे आहे. म्हणून मी असा हा पॅन ठेवला गॅसवरती. त्यामध्ये तेल सुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. आता तेल खूप कडकडीत आपल्याला गरम करायचं नाही गुलाबजामुन तळण्यासाठी. तर पहा, गुलाबजामुन मी तुम्हाला टाकून दाखवत आहे. अगदी हलके असे बुडबुडे हे निघत आहे आणि गॅसची फ्लेम सुद्धा कमी ठेवायची आहे. कमी ते मीडियम गॅसवरतीच हे गुलाबजामुन आपल्याला तळायचे आहे आणि तेल सुद्धा कमी तापलेलं असावं. जास्त तापलेल्या तेलामध्ये जर का गुलाबजामुन टाकले तर बाहेरून पटकन लाल होतात आणि आतमध्ये कच्चे राहण्याची शक्यता असते. म्हणून असे तळून घ्यायचे आपल्याला. थोड्या वेळाने अगदी अलगद हाताने झाऱ्याने हे पलटून घेते.
असे ढवळत राहायचं आहे, म्हणजे सर्व बाजूंनी गुलाबजामुनला एकसारखा असा रंग येईल. शक्यतो नॉनस्टिकच्या पॅन असेल तर नॉनस्टिकच्या पॅनमध्ये हे गुलाबजामुन तळा, म्हणजे ते तळाला चिटकणार नाही. जर का स्टील किंवा इतर धातूच्या आपण कढई घेतल्या खोलगट अशा वगैरे गुलाबजामुन तळण्यासाठी, तर बुडाशी ते चिटकतात. पहा, अशा प्रकारे ढवळून गुलाबजामुनला छान असा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहे. गॅस अजिबात मोठा करायचा नाही, कमी ते मीडियम आहे. कमी ते मीडियम गॅसवरतीच मस्त असा रंग येईपर्यंत आणि सतत ढवळत हे गुलाबजामुन मी तळून घेत आहे. पहा, कुठेही फुटलेला नाही गुलाबजामुन किंवा क्रॅक पडलेला नाही. मस्त असे गोल गरगरीत हे गुलाबजामुन तळले जात आहे. असा डार्क रंग आलेला आहे गुलाबजामुनला. त्यानंतर झाऱ्यामध्ये काढून घेते. पूर्ण तेल हे निथळून घ्यायचं आहे. पहा, अजिबात तेलकट सुद्धा हे गुलाबजामुन होत नाहीत. प्लेटमध्ये काढले. पुन्हा राहिलेले गुलाबजामुन सुद्धा आपल्याला तशाच प्रकारे तळायचे आहे. पहा, तशाच प्रकारे हे सुद्धा गुलाबजामुन आपल्याला तळून घ्यायचे आहे आणि त्यानंतर मग सगळे गुलाबजामुन आपल्याला पाकामध्ये टाकायचे आहे. पाक हा झाकून ठेवलेला होता, त्यामुळे गरमच आहे आणि गरम पाकामध्येच हे रव्याचे गुलाबजामुन आपल्याला टाकायचे आहे. पहा, ह्या प्रकारे अशाच प्रकारे सगळे गुलाबजामुन हे पाकामध्ये टाकले आणि मिक्स करून साधारण 15 ते 20 मिनिटं किंवा त्यापेक्षा जास्त वेळासाठी किंवा रात्रभर असेच हे पाकामध्ये गुलाबजामुन आपल्याला मुरत ठेवायचे आहे. पहा, जर का अचानक पाहुणे मंडळी आले त्यांच्यासाठी सुद्धा आपण ही रेसिपी अगदी झटपट करू शकतात. साधारण 15 मिनिटानंतर मी तुम्हाला दाखवते. गुलाबजामुन मस्त असा हा मुरलेला आहे. पहा, वाटत आहे का लगेचच आपण अगदी झटपट ही गुलाबजामुनची रेसिपी केलेली आहे. रव्यापासून हे गुलाबजामुन तयार झालेले आहे. कुठेही फाटलेला नाही किंवा क्रॅक सुद्धा नाही. मस्त असे रसरशीत हे गुलाबजामुन तयार झालेले आहे. जेवढे दिसायला छान दिसतात ना हे गुलाबजामुन, तेवढे चवीला सुद्धा मस्त लागतात. तुम्ही नक्कीच करून पहा. गार्निशिंगसाठी यावरती थोडेसे पिस्त्याचे काप टाकते. पहा, यामध्ये सोडा किंवा बेकिंग पावडर काही न घालता मस्त असे स्पंजी हे गुलाबजामुन झालेले आहे. किती मस्त दिसत आहे. मस्त रसरशीत हे गुलाबजामुन होतात. तुम्ही जर का रात्रभर ठेवले तर आणखीनच छान होतात हे गुलाबजामुन. 15 ते 20 मिनिटांमध्येच पहा किती मस्त हे गुलाबजामुन झालेले आहे. मी तुम्हाला कापूनही दाखवते. आतपर्यंत मस्त दाणेदार आणि रसरशीत असे हे गुलाबजामुन होत असतात. तुम्ही नक्कीच करून पहा. आणि कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये 1 ग्लास पाणी टाकलं. खाली रिंग ठेवायची आहे. आता हे रताळू घेतलेले आहे गुलाबजामुन करण्यासाठी. रताळू आधी स्वच्छ धुवून घेतलेले आहे. रताळूला धूळ, माती वगैरे चिटकलेली असते ना, म्हणून आधी स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. आणि जर का जाड असतील तुम्ही घेतलेले रताळू तर मग त्याचे तुकडे करून घ्या आणि मग कुकरच्या डब्यामध्ये असे ठेवून कुकरचं झाकण लावायचं आहे आणि कुकरला 1 शिटी काढून घ्यायची आहे. बघू शकता या ठिकाणी 1 शिटी निघालेली आहे. पूर्ण वाफ निघाल्यानंतर झाकण उघडून घेतलेलं आहे आणि असे हे रताळू काढायचे आहे डब्यातून. शक्यतो रताळू खूप असे बारीक घेऊ नका. मीडियम किंवा असे थोडेसे जाड साईजचे रताळू घेतले ना, ते सोलायला अतिशय सोपं जातं. तुम्हाला जेवढ्याही प्रमाणामध्ये रताळूचे गुलाबजामुन करायचे असतील त्यानुसार तुम्हाला रताळू घ्यायचे आहे. रताळू हे सोलून झालेले आहे. त्यानंतर खिसणी घ्यायची आहे. जी अद्रक खिसण्याची खिसणी असते ना, लहान आपल्या घरामध्ये, तीच घ्यायची आहे आणि त्या खिसणीने हे रताळू अशा प्रकारे खिसून घ्यायचे आहे. तर शक्यतो आपल्याला हे रताळू खिसण्यासाठी जाड खिसणीचा वापर करायचा नाही. अशा प्रकारची लहान खिसणी असते ना बारीक, तीच घ्यायची आहे. म्हणजे एकसारखी अशी बारीक हे रताळू खिसले जातात आणि छान असा लद्दा होतो. सगळे हे रताळू खिसून घेतलेले आहे. आता ह्या रताळूपासून मी तुम्हाला 2 रेसिपी करून दाखवत आहे. म्हणून 1 वाटीभर खीस असा वेगळा काढून घेते. बघू शकता या ठिकाणी 1 वाटी खीस वेगळा काढून ठेवलेला आहे. आता उरलेल्या खिसामध्ये आपल्याला मिल्क पावडर घालायची आहे. सुरुवातीला पाव कप मिल्क पावडर घेतली. ती या रताळूच्या खिसामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि त्यानंतर जशी लागेल त्यानुसार मिल्क पावडर यामध्ये टाकायची आहे. व्यवस्थित अशी छान हे मिक्स करून झालेलं आहे. त्यानंतर आपले गुलाबजामुन छान असे स्पंजी होण्यासाठी यामध्ये अगदी चिमूटभर खाण्याचा बेकिंग सोडा घालायचा आहे. सोडा टाकला, पूर्ण संपूर्ण असं हे मिक्स करून घ्यायचं आहे. अजून हे जे मिश्रण आहे सैलसर आहे. यामध्ये आणखी थोडी थोडी करून अशी ही मिल्क पावडर आपल्याला टाकायची आहे. अशा प्रकारे थोडी थोडी मिल्क पावडर टाकून असा घट्टसर आपल्याला हा गोळा करायचा आहे. यासोबतच तुम्ही थोडंसं भगरचं पीठ किंवा थोडंसं राजगिऱ्याचं पीठ सुद्धा यामध्ये मिक्स करू शकता. अगदी बारीक दळलेलं असं.
गोळा झाल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आहे आणि थोड्या वेळासाठी असंच राहू द्यायचं आहे. तोपर्यंत पुढची कृती करायची आहे. गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि कढईमध्ये मेजरमेंट कपाने 2 कप पाणी घालते. 1 कप पाणी आधी टाकलेलं आहे आणि हा दुसरा कप पाणी. आता त्यामध्ये 1 कप साखर घालायची आहे. पाण्याच्या निम्मे साखर टाकायची आहे. साखर सोबतच यामध्ये थोड्याशा केसरच्या काड्या घालते किंवा वेलची पूड सुद्धा तुम्ही टाकू शकता. आता साखर आणि पाण्याचा आपल्याला पाक करायचा आहे. पाक म्हणजे एकतारी वगैरे करायचा नाही, तर असा ह्या पाण्याला चिकटसरपणा येईल तोपर्यंत हे पाणी उकळून घ्यायचं आहे. आता हे पाणी उकळत आहे म्हणजेच पाक होत आहे गुलाबजामुनचा, तोपर्यंत या पिठाचे आपल्याला गुलाबजामुन करून घ्यायचे आहे. हाताला तेल किंवा तूप लावायचं आहे. अगदी थोडंसं तूप लावलं. बघू शकता जसा खव्याचा उंडा होतो ना गुलाबजामुनचा, त्यानुसारच हे पीठ होत असते. आणि असे मीडियम साईजचे हे गुलाबजामुन मी करून घेते. मला ज्या साईजचे हवे, थोडेसे लहान किंवा मोठे किंवा मीडियम, त्या साईजनुसार तुम्ही हे गुलाबजामुन वळून घ्यायचे आहे. अगदी सहज हे गुलाबजामुन वळले जातात, कुठेही क्रॅक होत नाही किंवा काही नाही. बघू शकतात अगदी पेढ्यासारखं स्मूथ असं हे पीठ होत असतं. अशाच प्रकारे हे सगळे गुलाबजामुन वळून घेते. आता या ठिकाणी या पिठाचे एवढ्या प्रमाणामध्ये हे गुलाबजामुन वळून झालेले आहे. पाक बघू. गुलाबजामुन वळून घेतले तेवढे 10 मिनिटापर्यंत हा पाक उकळत होता. बघू शकता पाकाला आपल्याला असा एकतारी वगैरे करायचा नाही, तर हलका असा चिकटसरपणा येऊ द्यायचा आहे. तोपर्यंत हा उकळून घेतलेला आहे. चिकटसरपणा आलेला आहे पाकाला. त्यानंतर गॅस बंद करून ही कढई खाली उतरून ठेवायची आहे. आता हे गुलाबजामुन आपल्याला तळायचे आहे, तर गॅसवरती कढई ठेवली आणि कढईमध्ये तेलामध्येच हे गुलाबजामुन मी तळून घेते. तेल सुद्धा बघू शकता तुम्ही, खूप असं कळकळीत सुद्धा नाही ठेवायचं आणि गार सुद्धा नाही. गुलाबजामुन तेलामध्ये सोडल्यानंतर असे बुडबुडे निघायला हवे, त्यानुसार तेल हे तापलेलं असावं. गॅसची फ्लेम आपल्याला मोठी ठेवायची नाही, तर कमी ते मीडियम गॅसवरतीच हे गुलाबजामुन आपल्याला तळून घ्यायचे आहे. अशा प्रकारे हे ढवळत घ्यायचे आहे, म्हणजे सर्व बाजूंनी एकसारखे असे हे गुलाबजामुन तळले जातील. बघू शकता कुठेही तेलामध्ये हे गुलाबजामुन विरघळत नाही किंवा तळाही जात नाही. आता गुलाबजामुनना पाहिजे तसा छान असा मस्त रंग आलेला आहे. त्यानंतर तेलाच्या आतून काढून घ्यायचे आहे. पूर्ण तेल हे निथळून घ्यायचं आहे, म्हणजे अजिबात गुलाबजामुन हे तेलकट होत नाहीत. प्लेटमध्ये काढून ठेवू. तशाच प्रकारे आणखी राहिलेले सगळे गुलाबजामुन आपल्याला तळून घ्यायचे आहे. आता यावेळेस आधीपेक्षा मी जास्त गुलाबजामुन कढईमध्ये घालते आणि तळून घेते. बघू शकता काय मस्त असा रंग दिसत आहे गुलाबजामुनना. असे रंगावरती तळून झाले का मग तेलाच्या आतून काढून घ्यायचे आहे. असे लगेचच पाकामध्ये हे गुलाबजामुन आपल्याला सोडायचे नाहीत. प्लेटमध्ये काढायचे आहे आणि थोडे गार झाल्यानंतरच मग पाकामध्ये टाकायचे आहे. एकही तुम्हाला क्रॅक या गुलाबजामुनवरती अजिबात दिसत नाही. अर्धवट असे गार झालेले आहे आणि त्यानंतरच मग पाकामध्ये सोडते. मिक्स करून घ्यायचे आहे. व्यवस्थित पूर्णपणे असे हे पाकामध्ये गुलाबजामुन आपण मिक्स करायचे आहे आणि त्यानंतर मग झाकण ठेवून असंच अर्धा ते 1 तासासाठी पाकामध्येच हे गुलाबजामुन राहू द्यायचे आहे, म्हणजे छान आतपर्यंत पाक जाईल, म्हणून झाकण ठेवायचं आहे. आता 1 तासानंतर मी तुम्हाला दाखवते. गुलाबजामुन प्लेटमध्ये घेते आणि तुम्हाला कापून सुद्धा दाखवते. बघू शकता आतमध्ये सुद्धा छान असे रवेदार हे गुलाबजामुन होत असतात आणि मस्त स्पंजी झालेले आहे. यामध्ये चिमूटभर आपण खाण्याचा बेकिंग सोडा वापरलेला होता ना, त्यामुळे मस्त असे स्पंजी होतात आणि आतपर्यंत हा पाक जातो. जसे आपण खव्याचे गुलाबजामुन करतो ना, तशाच पद्धतीने हे सुद्धा गुलाबजामुन होत असतात आणि स्पंजी सुद्धा तुम्ही पाहू शकतात. अगदी सहज असे लगेचच दाबले जातात. एवढे मस्त स्पंजी आणि रसरशीत आपले हे गुलाबजामुन झालेले आहे. तुम्ही नक्कीच करून पहा. अतिशय मोजक्या साहित्यात आणि झटपट होणारी चविष्ट ही रेसिपी आहे. भाजीच्या वाटीने 1 वाटी रवा घ्यायचा आहे. कपाच्या प्रमाणामध्ये सांगायचं झालं तर अर्धा कप हा रवा आहे. रवा आपल्याला जाड घ्यायचा आहे. जो उपम्यासाठी वापरतो ना, त्या रव्याचा मी वापर केलेला आहे. खूप जाड सुद्धा नाही आणि बारीक सुद्धा नाही, असा मीडियम रवा आहे. आता घेतलेल्या रव्यामध्ये आपल्याला दूध टाकायचं आहे. म्हणून ज्या वाटीने आपण रवा घेतलेला आहे त्याच वाटीने दूध सुद्धा टाकायचं आहे. तर 1 वाटी दूध टाकलेलं आहे आणि हे
दुसरी वाटी दूध, म्हणजेच रव्याच्या दुप्पट आपल्याला दुधाचा वापर करायचा आहे. तर असा हा रवा मिक्स करून घ्यायचा आहे आणि यावरती झाकण ठेवून साधारण 15 ते 20 मिनिटासाठी ठेवू शकता. कमीत कमी 10 मिनिटाच्या वरती हे झाकून ठेवायचं आहे. दुधामध्ये रवा हा मुरू द्यायचा आहे. आता 10 मिनिटं झालेले आहे. 10 मिनिटानंतर गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे. गॅस सुद्धा चालू केलेला आहे. गॅसची फ्लेम मात्र कमीच ठेवायची आपल्याला आणि हे दूध हा रवा पॅनमध्ये टाकायचा आहे आणि परतून घ्यायचा आहे. हे परतत असताना गॅस अगदी कमीच राहू द्यायचा आहे आणि सतत परतवायचं आहे. साधारण 1 मिनिटाच्या आतमध्येच हे असं घट्टसर होते. पहा, रवा हा पूर्ण दूध शोषून घेतो आणि छान शिजला सुद्धा जातो. पहा, अशा प्रकारे घट्टसर मिश्रण झाल्यानंतर त्यामध्ये तूप टाकायचं आहे. तर जेवढा रवा तेवढं तूप सुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा थोडं कमी, म्हणजेच पाऊण वाटी तूप घ्यायचं आहे. तर मी या ठिकाणी पाऊण वाटी साजूक तूप घेतलेलं आहे. त्यातलं 2 चमचे तूप ह्या रव्यामध्ये घातलं. मिक्स करून घेते. ही प्रोसेस करत असताना तुम्ही घेतलेली कढई कुठलीही असो, पण गॅसची फ्लेम अगदी आपल्याला कमीच ठेवायची आहे आणि कमी गॅसवरतीच हे मिश्रण अशा प्रकारे परतून घ्यायचं आहे. छान स्मूथपणा आलेला आहे आणि मस्त असं घट्टसर सुद्धा हे मिश्रण झालेलं आहे. त्यानंतर गॅस बंद करते आणि हे मिश्रण एखादी बाउलमध्ये काढायचं आहे. आता ज्या वाटीने आपण रवा घेतलेला आहे त्याच वाटीने साखर घ्यायची आहे. घेतलेली साखर कढईमध्ये टाकली आणि त्याच वाटीने पाव वाटी पाणी टाकायचं आहे. अगदी कमी, पाव वाटीपेक्षाही थोडं कमी टाकलं तरीही चालेल. गॅसची फ्लेम कमी ते मीडियम आहे आणि ह्या पाण्यामध्ये साखर आपल्याला वितळून घ्यायची आहे. साखर वितळत असतानाच त्यामध्ये 2 चमचे तूप टाकायचं आहे आणि मग अशा प्रकारे ही साखर वितळायची आहे. साखर ही पूर्ण वितळून झाल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला ती परतवतच राहायची आहे. त्यानंतर हळूहळू साखरेचा रंग बदलतो. पहा, अशा प्रकारे कॅरमलाइज साखरेचा आपल्याला करायचा आहे. खूप जास्त डार्क सुद्धा करायचा नाही. तर असा हलका कॉफी रंग आला का त्या स्टेजवरती गॅस अगदी कमी करायचा आहे किंवा काही सेकंदसाठी गॅस बंद करायचा आणि हा जो रवा आपण परतून घेतलेला होता दुधामध्ये टाकून, तो यामध्ये टाकायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचा आहे. खूप जास्त काटपट कराल तर ह्या रेसिपीची चव कळवट येईल, पण जास्तही डार्क रंगावरती करू नका. पहा, संपूर्ण हे अशा प्रकारे मिक्स करायचं आहे. त्यानंतर मी गॅस चालू केला आणि गॅसची फ्लेम अगदी कमी आहे. कमी गॅसवरती साधारण असा घट्टसर होईपर्यंत, म्हणजे जवळपास 1 मिनिट लागत असतो. पहा, अजिबात पॅनला हे चिटकत नाही. त्यानंतर बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. आता उरलेलं सगळं तूप कढईमध्ये घालायचं आहे. तूप हलकं वितळू द्यायचं आहे आणि त्यामध्ये या ठिकाणी मी काही ड्रायफ्रूट घेतलेले आहे. तर या ठिकाणी मी थोडेसे बदाम, काजू आणि चारोळी घेतलेली आहे. हलकी अशी ब्राऊन होईपर्यंत हे ड्रायफ्रूट परतून घेतलेले आहे. आता त्यामध्ये हे मिश्रण टाकायचं आहे आणि मिक्स करून घेऊ. गॅस चालू करायचा आहे. मिक्स करत असतानाच त्यामध्ये पाव चमचा वेलची पूड टाकायची आहे आणि व्यवस्थित पूर्णपणे हे मिक्स करायचं आहे. तर ही पंजाब साईडची अगदी प्रसिद्ध स्वीट डिश आहे. चवीला अप्रतिम लागते आणि बनवायला सुद्धा सोपी डिश आहे. तुम्ही नवीन शिकाऊ जरी असाल ना तरी सुद्धा अगदी परफेक्ट ही रेसिपी करू शकाल. चवीला खरंच खूप माव्यासारखी लागते. फक्त जास्त डार्क रंगावरती कॅरमलाइजची साखर आपल्याला करायची नाही. तुम्ही जर का एक वेळेस ही रेसिपी करून खाल ना, शिरा बनवणे तर विसरूनच जाल. बनवायला सोपी आणि अतिशय चविष्ट अशी अगदी झटपट आपली ही रेसिपी तयार झालेली आहे. जेव्हा केव्हा तुम्हाला गोड खावंसं वाटलं किंवा सणासुदीच्या दिवसांमध्ये ही रेसिपी एक तुम्ही नक्कीच ट्राय करून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्त दाणेदार आणि लुसलुशीत आपली ही रेसिपी तयार झालेली आहे. 1 कप मुगाची डाळ घेतलेली आहे. घेतलेली डाळ पसरट बाउलमध्ये घालायची आहे. बघू शकता या ठिकाणी अशा प्रकारची ही पॉलिश केलेली पिवळी मुगाची डाळ जी असते ना, ती मी हलव्यासाठी वापरत आहे. तुम्हाला जेवढ्याही प्रमाणामध्ये हलवा करायचा असेल ना, तेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही डाळ घेऊ शकता. आता ही जी मुगाची डाळ आहे ना, आपल्याला स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे. म्हणून त्यामध्ये पाणी घालते आणि हाताने अशा प्रकारे अलगद चोळून 2 ते 3 पाण्याने ही डाळ धुवून घेते. धुतलेली डाळ गाळणीमध्ये काढायची आहे आणि यामधलं संपूर्ण पाणी निथळू द्यायचं आहे. 10 मिनिटासाठी ही जी
गाळण आहे अशीच राहू द्यायची आहे. बघू शकता 10 मिनिटानंतर अशी ही डाळ कोरडी होते. यावरती अजिबात पाणी नाही. अशा प्रकारची डाळ झाली का पुढची कृती करायची आहे. कढईमध्ये 1 टेबलस्पून तूप घालायचं आहे आणि तूप हलकंसं गरम झालं का त्यामध्ये ही मुगाची डाळ टाकायची आहे. गॅसची फ्लेम कमी ते मीडियम ठेवायची आहे आणि कमी ते मीडियम गॅसवरतीच ही डाळ मस्त अशी भाजून घ्यायची आहे. तर मुगाची डाळीचा शिरा म्हटला का सगळ्यांच्याच नाकी नऊ येतात, कारण तासनतास भाजावं लागतं, खूप वेळ लागतो. शक्यतो डाळ भिजत घालून आणि मग ती मिक्सरला बारीक करून आणि मग जे रवण होतं ते भाजलं जातं. ते भाजायला खूप वेळ लागतो, हात सुद्धा दुखायला लागतो. पण आज आपण जो हलवा पाहणार आहोत ना, म्हणजेच मूग डाळीचा शिरा, तो जास्त वेळ अजिबात न भाजता अतिशय सोप्या पद्धतीने झटपट आपल्याला करता येतो. म्हणजे जेव्हाही आपल्याला मूग डाळीचा शिरा खावंसं वाटलं ना, किंवा पाहुणे मंडळी घरी आले त्यांच्यासाठी सुद्धा अगदी सहज करता येतो ह्या पद्धतीने. तर डाळ ही परतत असताना आपल्याला सतत अशा प्रकारे परतवायची आहे आणि गॅसची फ्लेम मोठी करायची नाही. मीडियम गॅसवरती ही डाळ मस्त अशी लालसर डाळीला रंग येईपर्यंत आपल्याला भाजायची आहे. तुम्ही पाहू शकता आपण जशी डाळ भाजत घेतो ना, तसा डाळीचा रंगही बदलतो. बघू शकता आधी डाळ पिवळी दिसत होती आणि हळूहळू डाळला असा थोडासा बदामी लालसर रंग आलेला आहे. या प्रकारे आता ही जी डाळ आहे आपली मस्त अशी खमंग भाजून झालेली आहे आणि एक असा वेगळा छान सुगंध सुद्धा घरामध्ये पसरतो. अशी ही डाळ भाजून झाली का एखादी पसरट ताटामध्ये ही डाळ आपल्याला काढायची आहे, म्हणजे पटकन ही गार होईल. पसरून ठेवते. आता ही डाळ पूर्णपणे थंड झालेली आहे आणि थंड झाल्यानंतरच मग मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये संपूर्ण ही डाळ टाकायची आहे आणि मिक्सरला लावून दळून घ्यायची आहे. बघू शकता या ठिकाणी अशा प्रकारे ही डाळ दळून झालेली आहे. त्यानंतर हे दळून घेतलेलं डाळीचं पीठ एखादी पसरट भांड्यामध्ये टाकायचं आहे. खूप असं मैद्यासारखं बारीक सुद्धा दळायचं नाही आणि जाड सुद्धा नाही, असं मीडियम असं हे दळलेलं आहे. आता 1 वाटी डाळ होती म्हणून 1 वाटी साखर घेतलेली आहे. म्हणजेच त्याच कपाने साखर घ्यायची आपल्याला. साखर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकली. चवीसाठी त्यामध्ये 3 ते 4 वेलची घालायची आहे हिरवी आणि मिक्सरला ही साखर लावून बारीक अशी दळून घ्यायची आहे. साखर सुद्धा या पिठामध्ये टाकली. तर तुम्हाला जर का साखर वापरायची नसेल तर तुम्ही गुळाची पावडर सुद्धा तुम्ही वापरू शकता. ह्या कपामध्ये त्याच कपाने अर्धा कप मिल्क पावडर घेतलेली आहे. मिल्क पावडरमुळे शिऱ्याला खव्यासारखी चव येते आणि अगदी हलवाईसारखाच हा शिरा चवीला लागतो, म्हणून अर्धा कप मिल्क पावडर यामध्ये घातली. त्यानंतर आपल्या आवश्यकतेप्रमाणे यामध्ये ड्रायफ्रूट घालायचे आहे. तर 10 ते 12 बदामचे असे मधोमध काप करून घेतलेले आहे, थोडेसे मोठे बदामचे काप घातले. त्यानंतर 10 ते 12 काजूचे सुद्धा असे लांबट उभे काप केलेले आहे, ते घातले. थोडे पिस्त्याचे काप करून घेतलेले आहे, पिस्त्याचे काप टाकले. तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट कमी अधिक प्रमाणामध्ये वापरू शकता. त्यानंतर थोडे केसरच्या काड्या घालते. केसर घालणे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण केसरमुळे शिऱ्याला असा छान रंग येतो. तुम्ही घालू शकता किंवा स्किप सुद्धा करू शकता. आता सगळं हे मिक्स करून घेऊ साहित्य. बघू शकता या ठिकाणी सगळं हे मिक्स झाल्यानंतर आपलं हे तयार झालेलं आहे असं हे मूग डाळीच्या हलव्याचं प्रीमिक्स. आता हे तयार झालेलं हलव्याचं प्रीमिक्स आपल्याला एखादी एअरटाईट कंटेनरमध्ये साठवून ठेवायचं आहे. तर अशा प्रकारच्या डब्यामध्ये मी भरून ठेवते. हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये जर का आपण हे प्रीमिक्स भरून ठेवलं तर महिना 2 महिन्यापर्यंत असंच राहते आणि आपल्याला जेव्हाही हलवा करायचा झाला तेव्हा अगदी झटपट आपल्याला हलवा करता येतो. आता पाहिलं तुम्ही हे प्रीमिक्स कसं साठवायचं. त्यानंतर आता पाहूया या प्रीमिक्सपासून हलवा कसा तयार करायचा. हलवा करण्यासाठी जाड तळाची कढई गॅसवरती ठेवली. अर्धा कप तूप घेतलेला आहे. तुम्ही साजूक तूप सुद्धा वापरू शकता किंवा डालडा म्हणजेच वनस्पती तुपाचा सुद्धा वापर करू शकता. तूप हलकं असं गरम झालं का त्यामध्ये 2 कप प्रीमिक्स घालायचं आहे. तर या ठिकाणी मी 2 कप प्रीमिक्सचा तुम्हाला हलवा करून दाखवत आहे. तुम्हाला जेवढा हवा त्यानुसार तुम्ही करू शकता. अर्धा कप तुपामध्ये हे 2 कप प्रीमिक्स टाकून परतून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मीडियम आहे. आता हे आपल्याला जास्त काही भाजायची गरज नाही, कारण आधीच प्रीमिक्स वगैरे आपण हे भाजून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये ड्रायफ्रूट हे भाजत असताना छान असे क्रंची होतील. सोबतच यामध्ये साखर आहे आणि साखर सुद्धा कॅरमलाइज होईल, त्यामुळे हलव्याला चव छान येते आणि रंगही छान येतो. हे परतत असतानाच पाणी सुद्धा 2 कप आपल्याला गरम करण्यासाठी ठेवायचं आहे. पाण्याला मस्त खळखळून उकळी येत आहे तोपर्यंतच आपल्याला हे फक्त कमी ते मीडियम गॅसवरती हलव्याचं प्रीमिक्स तुपामध्ये
परतून घ्यायचा आहे। बघू शकता अशा प्रकारचा रंग येतो। साधारण 2 मिनिटासाठी फक्त कमी ते मीडियम गॅसवरती हे प्रीमिक्स आपण परतून घेतलेलं आहे। त्यानंतर पाण्याला अशी खळखळून उकळी आल्यानंतर हे पाणी कढईमध्ये टाकायचं आहे। पाणी टाकत असताना मात्र असं थोडंच टाकायचं आहे सुरुवातीला, नाहीतर एकदम आपल्या हातावरती उडू शकते पाणी। तुम्ही पाण्याचा किंवा दुधाचा सुद्धा वापर करू शकता। दूध वापरत असेल तर दूध सुद्धा कडकडीत असं गरम करून घ्या आणि उकळी आल्यानंतरच मग दूध अशा प्रकारे थोडं थोडं यामध्ये घाला। जेवढं प्रीमिक्स घेतलेलं असेल ना तेवढंच आपल्याला दूध सुद्धा घ्यायचं आहे आणि असं परतून घ्यायचं आहे। असं व्यवस्थित छान परतून झाल्यानंतर गॅसची फ्लेम आता कमी आहे आणि कमी असतानाच त्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि साधारण 2 ते 3 मिनिटासाठी असं झाकून राहू द्यायचं आहे। झाकण ठेवल्यानंतर गॅस अगदी कमी ठेवायचा आहे आणि अधूनमधून अशा प्रकारे आपल्याला हे मिक्स करायचं आहे, म्हणजे कढईच्या तळाला कुठेही लागून करपणार नाही। बघू शकता हे सगळ्या ज्या कण्या असतात ना मूग डाळीच्या अशा छान व्यवस्थित शिजतात। मिक्स करून घेतलेला आहे। पुन्हा त्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि शिजून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटासाठी असंच राहू दिलं। त्यानंतर झाकण काढून घेतलेलं आहे। बघू शकता या ठिकाणी संपूर्ण कण्या व्यवस्थित छान अशा फुलून आलेल्या आहे आणि हे जे मिश्रण आहे असं थोडं घट्टसर सुद्धा झालेलं आहे। आता झाकण वगैरे आपल्याला ठेवायचं नाही, कारण कण्या छान अशा ह्या फुलून आलेल्या आहे। फक्त असंच आपल्याला हे ओपनच परतवायचं आहे। अशा प्रकारे घट्टसर झाल्यानंतर हा जो हलवा आहे आपल्याला अगदी हलवाई पद्धतीने करायचा आहे, म्हणून त्यावरती थोडंसं 1 टेबलस्पून तूप टाकलं। आता छान असा परतून घेऊ। जोपर्यंत हा असा पातळसर असतो ना, हलव्याला चिकटसरपणा असतो, कण्या कण्या अशा हलव्याच्या छान दिसत नाही, तर असं परतवत घ्यायचं आहे। असा हा घट्टसर झाल्यानंतर रंगही बदललेला आहे हलव्याचा आणि अगदी मोकळा सडसडीत कण्या कण्या हलव्याच्या ह्या वेगवेगळ्या अशा दिसत आहेत, तोपर्यंत आपल्याला परतवायचा आहे। हलवा असा छान परतून घेतला का तो घट्टसर होतो आणि त्यामध्ये असलेलं संपूर्ण तूप हे बाहेर येतं। रंगही पाहू शकता तुम्ही हलव्याला, साखर ही कॅरमलाइज होते, त्यामुळेच असा छान रंग येतो आणि चवीला सुद्धा हा हलवा अतिशय मस्त असा लागतो। या प्रीमिक्स पासून एखादी वेळेस मुलं सुद्धा अगदी सहज करू शकतील एवढ्या सोप्या पद्धतीने हलवा होत असतो। अजिबात जास्त वेळ न परतता किंवा काही न जास्त वेळ भाजता असा हा झटपट मस्त मोकळा सडसडीत आणि लुसलुशीत असा हा चविष्ट हलवा आपल्याला करता येतो। तर मंडळी, ही हलवा बनवण्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। मग पुन्हा भेटू नवीन छानशा अशाच रेसिपी सोबत। तोपर्यंत नमस्कार।